नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये परत एकदा स्वागत। आजची आपली रेसिपी आहे मस्त गावरान हुरडा। जर गावाकडे असेल तर तुम्हाला हा हुरडा नक्की मिळू शकतो, विकतही मार्केटमध्ये मिळतो आपल्याला। तर असे छान त्याची पण एक टेम्पटिंग डिश होते। नुसता असा तो छानपैकी परतून शेंगाच्या चटणीसोबत आणि गुळासोबत खूप छान लागतो। तीच रेसिपी इथे शेअर करत आहे। तर हा ती जरा स्वच्छ करून घ्यावा लागतो, तुम्ही पाकडून घेऊ शकता किंवा मी फक्त एका पाण्यामध्ये असं जरा धुवून घेते सो दॅट त्याच्यावरती लागलेले तुस वगैरे ते निघून जातात। आपला असं झटकून मी एकदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण हे कोरडंच असं परतून घ्यायचं आहे याच्यावरती। न्याहारीला किंवा संध्याकाळी बदलायचं खाणं म्हणून तुम्ही डिश नक्की करू शकता। अशा प्रकारे नुसता हा शेकून घ्यायचा आहे आणि तो फुलतो छानपैकी जरा, आणि मग गुळाचा खडा आणि त्याच्यात शेंगदाण्याची चटणी मिक्स केली की मस्त लागतो। भाजलेला असा कोवळा कोवळा हुरडा। हे असे कोवळे दाणे असतात, तुम्ही बघू शकता। थोडासा असा चटचट आवाज येतो त्याचा छान। अगदी 2 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा। म्हणजे हे कोवळे दाणे खूप छान लुसलुशीत लागतात अगदी। जर तुम्हाला मिळत असेल तर आवर्जून घ्या। आता सीझन संपला आहे पण तरी देखील काही ठिकाणी उपलब्ध असतो, तर घेऊ शकता तुम्ही। बस इतकंच आपल्याला शेकायचं आहे आणि मग सर्व करायचं। रेडी टू ईट। गॅस बंद करते आता। असा हा मस्त हुरडा आपण सर्व करूया। सोबत ठेवायचं आहे गूळ आणि ही चटणी अशी साईडला पण तुम्ही ठेवू शकता। छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची आणि मग असा हा एन्जॉय करू शकतो आपण गावरान हुरडा।